हॅलो नमस्ते, शिवांश अँड मॉम या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं कपाट कसं आवरलं आणि बघा कपाटाची पहिली जी अवस्था होती म्हणजे जे कपडे विस्कटलेले होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि कपाटामध्ये रोजचे कपडे आणि नवीन साड्या म्हणा, मुलांचे कपडे आणि मिस्टरांचे जे कपडे असतात तर ते सर्व मी कसं नीट ठेवते आणि कसं मॅनेज करते। काय होतं ना की घरामध्ये लग्न वगैरे असलं की घरामध्ये अशीच अवस्था होऊन जाते, सगळे वस्तू इकडच्या तिकडे होऊन जातात आणि हे वरती कपाटावरती जो पसारा दिसतोय तो सर्व मी आता क्लीन करणार आहे, फेकून देणार आहे। जे काही न यूज होणारं सामान आहे ते सुद्धा मी टाकून देणार आहे। आणि माझी बहीण आणि मी मिळून दोघी मिळून आम्ही कपाट व्यवस्थित आवरून घेणार आहेत। तर लग्न होतं आणि लग्न असल्यामुळे सगळं मेकअपचं म्हणा किंवा साड्यांचं म्हणा सगळं इकडे तिकडे विस्कटून जात असतं आणि मग त्या गडबडीमध्ये आपलं एखादं ब्लाऊज इकडे तिकडे होऊन जातं आणि वेळेवरती ते ब्लाऊज सापडत नाही म्हणा, साडी सापडत नाही, त्यामुळेच कपाट आवरणं खूप गरजेचं होऊन जातं। तर तशीच अवस्था झाली होती आणि कपाट आवरायला काढलं तर कपाटामध्ये इतकं सारं सामान होतं की कॉस्मेटिक्स म्हणा, रोजचे ज्वेलरीज म्हणा, ते सगळं माझं एकाच कपाटामध्ये असतं। आणि हे बघा जे हे कपाट आहेत ना तर ते मी स्वतः हाताने बनवलेलं आहेत आणि त्यात ते सुद्धा खूप मस्त झालेलं होतं। पण आता काय झालं ना की बनवून त्याला 4-1 वर्ष झालेले आहेत आणि आता त्याची हालत थोडीशी खराब झालेली आहे, त्यामुळे विचार केला की हे कपाट आता टाकून द्यावे आणि कशा पद्धतीने माझं कॉस्मेटिक सेट होईल आणि साड्या जास्तीत जास्त कशा मावतील आणि त्याचबरोबर आपल्याला आकर्षक दिसण्यासाठी आणि रोजचे कपडे आपले लवकर सापडावे आणि स्वच्छ क्लीन नीट ठेवण्यासाठी मी काही टिप्स तुम्हाला शेअर केलेले आहेत। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर बघा व्हिडिओची स्टार्टिंग तर दाखवलेली आहे, सगळं कपाट आता रिकामं करून घेतलेलं आहेत आणि सर्वात पहिले ज्या साड्या आहेत त्या सेट करायला घेतल्या। साड्यांच्या छान अशा नीट छान घड्या घालून घेणार आहोत, म्हणजे घड्या छान सेट केल्या ना तर घडीसुद्धा घालताना जास्त छोटी घालणार नाही आहेत। छोटी घातली की मग काय होतं ना की कपडे एकावर एक ठेवले की मग खाली पडतात, तर तसं न करता मी साड्यांची चौकोन अशी घडी घालून घेणार आहेत। चौकोन म्हणा, आयताकृती म्हणा, तर अशा छान व्यवस्थित घड्या घातल्या ना की साड्या एकसारख्या छान दिसतात आणि लवकर सापडतात आणि आकर्षकसुद्धा दिसतात। तर कपाटामध्ये खूप साऱ्या वस्तू अशा असतात ना की ज्या रोजच्या वापरातल्या असतात। तर माझ्याकडे 2 कपाट आहेत, तर दोन्ही कपाटं कसे आवरले ते सुद्धा शेवटला दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर व्हिडिओ कसा आवडला ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तर काय होतं ना की घडी बघा अशा प्रकारची जर घडी घातली तर आपली साडीसुद्धा व्यवस्थित राहते, इस्त्री करायची सुद्धा गरज पडत नाही आणि छान दिसते। तर साडीमध्येच मी ब्लाऊज आणि परकर ठेवणार आहेत, म्हणजे वेळेवरती लगेचच सापडेल। एकीकडे शिवांशी तुम्ही बडबड बघू शकतात, तो सुद्धा एकीकडे खूप मस्ती चालू होती, हे दे ते दे। तर बघा साड्या ठेवताना मी प्लास्टिकचे जे आपले कॅरी बॅग्स असतात म्हणजे साडीसाठी ज्या आलेल्या असतात, तर काय होतं ना की प्रत्येक शॉपमध्ये गेल्यावरती आपण एक साडी जर खरेदी केली किंवा ड्रेस जर खरेदी केला तर आपण तिथून बायकांची सवय असते की एखादी कॅरी बॅग म्हणजे एक्स्ट्रा आपण मागतच असतो की एखादी पिशवी अजून एक द्या। तर अशा करत माझ्याकडे इतक्या साऱ्या पिशव्या साचलेल्या आहेत, तर त्या साऱ्या आता कामात येणार आहेत। तर साड्या ठेवताना प्रत्येकाला जर कॅरी बॅग लावली, चेनवाल्या बॅग्स होत्या त्यासुद्धा मी वापरलेल्या आहेत। तर नवीन ज्या साड्या होत्या त्यांना चेनच्या बॅग लावलेल्या आहेत, त्याने काय होतं की ना साडी व्यवस्थित राहते, धूळ वगैरे लागत नाही, खराब होत नाही, इस्त्रीची सुद्धा गरज पडत नाही। तर बघा अशा पद्धतीने मी साड्या सेट करून घेणार आहेत। तर एकीकडे माझ्या साड्यांच्या घड्या घालत होते आणि एकीकडे माझी बहीण कपाटामध्ये ठेवण्याचं काम करत होती। तर तिचं कसं असतं ना की माझ्या बहिणीला सिस्टमॅटिक म्हणजे कपाट एकदम व्यवस्थित आवरायला खूप आवडतं आणि तिच्याच पद्धतीने तिचं चाललं होतं की माझ्या पद्धतीने मी तुला सेट करून देते, आवरून देते कपाट। तर तिला म्हटलं चल तू कपाटात एक लावायचं काम कर, मी एकीकडे तुला घड्या घालून देते। तर तशाच पद्धतीने साड्या वगैरे सेट करून झालेल्या होत्या। तर पुढे बघा जो बेडवरती तुम्हाला पसारा दिसत होता तो इतका सारा पसारा या कपाटातून निघालेला होता आणि नंतर इतकं सारा आवरायला त्रास झाला की कुठे कसं ठेवायचं ते सुद्धा उमजत नव्हतं। त्यामुळेच आता एकदम सिस्टमॅटिक ठेवणार आहेत की जेणेकरून पसारा पण नको व्हायला आणि लवकर सापडण्यासाठी कशा पद्धतीने मी मेकअपचं आणि ज्वेलरी म्हणा, साडी म्हणा कसं ठेवणार आहेत तर पुढे दाखवणार आहेत। तर बघा हे ब्लाऊज वगैरे हे छोटे जे पाऊच दिसत आहे त्यामध्ये सगळे माझे ब्लाऊज पीस एक्स्ट्राचे जे ब्लाऊज आहेत त्यामध्ये ठेवलेले आहेत
आणि बघा थोडं थोडं करून कॅरी बॅग्स बघू शकतात किती साऱ्या कॅरी बॅग झालेल्या होत्या आणि त्याच कॅरी बॅगी आता मला कामात येणार आहेत। तर कॅरी बॅगींचे छान छोटे छोटे घड्या घालून घेतलेले आहेत, कॅरी बॅग सगळ्या वेगळ्या करून ठेवलेल्या आहेत। आणि पुढे आता बेडवरती जो कॉस्मेटिक जे होतं आणि ज्वेलरी जी होती ती सुद्धा एकत्र झालेली होती, तर छान अशी नीट मांडून घेणार आहेत। तर पुढचा जो ब्लॉग येणार आहे ना, तर माझ्याकडचा जो ज्वेलरी बॉक्स आणि माझ्याकडे कोणतं ज्वेलरी आहे, मंगळसूत्राचे कलेक्शन, त्यानंतर माझ्याकडे मेकअपचं काय काय सामान आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवणार आहेत। तर बघा आता सगळं जे बेडवरती जे पसारा झालेला होता तो पहिले मोकळा केल्यानंतर पसारा मोकळा केला आणि बघा आता ही जी बॅग्स आहेत त्यामध्ये बांगड्या ठेवणार आहेत। तर बांगड्या ठेवण्यासाठी खूप छान बांगड्या ठेवायला छान असं पाऊच मिळालेलं आहेत, यामध्ये जास्तीत जास्त बांगड्या मी ठेवणार आहेत। तर बँगल्स कसं असतं ना की मॅचिंग बँगल्स असतात, तर वेळेवर सापडत नाही, तर यामध्ये ठेवल्याने ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला लगेचच मॅचिंग कशी वापरावी किंवा मॅचिंग लगेच सापडून जाते, त्यामुळेच मी कंटेनर प्लास्टिकचं घेतलेलं आहे। तर त्यामध्ये सगळे बँगल्स ठेवून घेणार आहेत आधी। यामध्ये ज्या वस्तू मला लागणार नाही आहे, ज्या डेली यूजमध्ये यूज होत नाहीत, असंच पडून राहिलेल्या त्यासुद्धा मी टाकून देणार आहेत। आणि जे कपडे मी यूज करत नाही ना असेच पडलेले आहेत ते सुद्धा मी म्हणजे फेकून देणार आहेत, नाहीतर मग गरिबाला देऊन टाकणार, गरिबांच्या मुलांना। तर काय होतं ना की कपाटामध्ये ठेवायला सुद्धा जागा राहिली नव्हती आणि कपाटामध्ये जास्तीत जास्त सामान कसं बसावं ते सुद्धा मी मला या व्हिडिओत दाखवलेलं आहे। तर बघा बँगल्ससाठी छान मस्त असं कंटेनर मिळालेलं आहे, यामध्ये सर्व बँगल्स मी ठेवून दिलेल्या होत्या। माझ्याकडे सेपरेट असं ज्वेलरी ठेवण्यासाठी काही म्हणजे कपाट म्हणा किंवा मग ड्रेसिंग टेबल म्हणा नाही आहेत आणि रोजचं जे मेकअपचं सामान आहे ते सुद्धा यामध्येच ठेवलेलं आहे। कपाटामध्येच मी सर्व वस्तू ठेवते आणि रेंटेड हाऊस आहेत त्यामुळे घरामध्ये इतका सारा पसारा आता घेऊशी वाटत नाही। घेतल्याने काय होतं ना की दुसरीकडे जेव्हा आपण शिफ्टिंग करतो त्यावेळेस खूप प्रॉब्लेम होतो। तसंच हे जे कापडी कपाट आहेत ते सुद्धा माझं याला 4 वर्ष झालेले अजूनसुद्धा तसंच आहेत। यामध्ये मी डेली यूजचे कपडे ठेवलेले आहेत। बघा साड्या आणि ड्रेसेस मी यामध्ये किती छान मॅनेज केलेलं आहेत। कपाटावरती सुद्धा जे आत्राप कपाट वगैरे जे बनवेलं होतं क्रिसमस ट्री म्हणा सगळं मी फेकून दिलेलं आहेत आणि मला घर मोकळं करायचं होतं, आवरायचं होतं। तर यामध्ये सगळ्या साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत। या साईडला सगळे नवीन ड्रेस ठेवलेले होते। तर ड्रॉवरसुद्धा खूप घाण झालेला होता, ड्रॉवर्समधलं सुद्धा रिकामं वस्तू काढून टाकलेले होते आणि यामध्ये मी शिवांशी स्टडीसाठी लागणारे जे काही म्हणजे पेन्सिल म्हणा कलरिंग म्हणा त्यामध्ये ठेवलेलं आहेत, वेळेवर सापडतील सुद्धा। आणि त्यानंतर एक लॉकर बॉक्स आहे त्यामध्ये सगळे फाईल्स वगैरे ठेवलेले आहेत। त्यानंतर खालचा जो कप्पा होता त्यामध्ये मी सगळ्या कॉस्मेटिक आणि ज्वेलरी त्यामध्ये माझं सेट करून घेतलेलं होतं। तर हे जे ड्रॉवर आहे त्यामध्ये डेली यूजचं लागणारं म्हणा तिथे ठेवलेलं होतं। त्यानंतर हे सर्वात खालचा जो कप्पा होता त्यामध्ये मिस्टरांचे नवीन जॅकेट म्हणा नवीन लग्नाची कपडे म्हणा ह्यामध्ये इथे ठेवलेली होती। तर कपाट अशा पद्धतीने काही दिसत होतं। तर कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि व्यवस्थित ठेवल्यामुळे आता मला जी वस्तू लागते ती वेळेवर सुद्धा सापडेल। आणि बघा ह्या साईडचं जे कपाट आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर या साईडला बाजूला मी बॅग वगैरे ठेवलेली आहेत, जे न लागणाऱ्या कॅरी बॅग्स होत्या, टॉईज होते त्या ह्या कप्प्यामध्ये ठेवलेले होते कॉर्नरच्या। आणि खूप सारं वस्तू रिकामे झालेल्या होत्या, अगदी 2 गोण्या इतकं माझा पसारा निघालेला होता। तर भंगार म्हणा आत्राप म्हणा बॉक्सेस सगळं मी फेकून दिलेलं होतं आणि आता मोकळं सुटसुटीत कसं ठेवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे। तर यामध्ये रोज वापरायचे कपडे आहेत, म्हणजे इकडे रोज वापरायचे कपडे आणि या दुसऱ्या कपाटामध्ये नवीन कपडे मी ठेवलेले असते। तर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आवरल्यानंतर इतकं छान वाटत होतं आणि खूप आकर्षक वाटत होतं। तर भेटते आता पुढच्या ब्लॉगमध्ये।